औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषदेनं केलेल्या आंदोलनानंतर नागपुरात तणाव निर्माण झाला असताना संघानं याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या काळात संयुक्तिक नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्पष्ट केलं। संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असंही संघाकडून स्पष्ट करण्यात आलंय। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची हैदराबादमध्ये पत्रकार परिषद पार पडली। त्यात त्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली। संघाची ही भूमिका म्हणजे आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे कान टोचणारी आहे असं मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केलं। सर, जो नागपुर में हो रहा है और जो हम वायलेंस देख रहे हैं, I want to know how important it is because it happened a few meters away from the headquarters of the RSS. Is Aurangzeb relevant today? And the Chief Minister of Maharashtra also said that this was a pre-planned attack. And right now we also have the police also investigating this. What is your take? What is the RSS take on this? Because it was led by the VHP there. What do you think is the RSS take on this? See, any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. दरम्यान भाजपचे आमदार परिणय फुके यांनी संघानं भाजपचे कान टोचल्याचं मान्य केलं। गवगाव केला होता की औरंगजेबाबद्दल फार तारीफ केली होती आणि म्हणून त्याचं रिॲक्शन म्हणून हे मागील अनेक दिवसापासून त्या औरंगजेबाच्या भोवतीच हा पूर्ण विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं। आणि खरं म्हटलं तर ह्या विधिमंडळाचं काम या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचं आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या विधिमंडळाच्या माध्यमातून झालं पाहिजे होतं किंवा करत आलेलं आहे। कुठेतरी मागील 2-3 दिवसापासून हाच औरंगजेबाचा विषय चालू आहे। आज संघाने या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे किंवा एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला वाटतं आता हा विषय संपणार आणि महाराष्ट्रासाठी आता या विधिमंडळाचा उपयोग केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।